एका मुलाचं लग्न झालं, लग्न झाल्यावर आता काय संसार ते काय मजाच असते, सगळ्या गोष्टी त्याला का कोणी दिसत का काय, लय मजा आगळी वेगळी, काही दिसत नसतं पुन्हा कोणी, फक्त त्याला त्याची मंडळीत दिसती, बाकी काही दिसत नाही. माहेराला गेल्यावर कपाटात दिसन, याच्यात दिसन, वस्तूत दिसन, सप्रेम भेटीत दिसन, गिलासात दिसन, तांब्यात दिसन, कंसाला देव दिसू लागला तशी याला दिसती. हो. आणि मग ते लग्न झाल्याच्या नंतर वैभवशाली होतं, बऱ्यापैकी कुटुंब होतं. आणि ज्या दिवशी माहेराला मांडव परतनीला गेली, त्या दिवशी येणारे त्या दिवशी आली नाही. 5 वाजता आईला विचारलं, आई ही आली नाही? नाही आली बाळा. नसन आली, काही अडचण असेल, कोणी पाहुणे रावणे आले असतील, थांबा म्हणले असतील, उद्याला येईल. कशात जीव तू नवरदेव? 8 वाजतात निघाला नवरदेव सासरवाडीला. सासरवाडीच्या आणि याच्या गावाच्या मधात नदी तुडुंब भरलेली. नवरदेवाला पावता येत होतं का नव्हतं देव जाणे. कामावर कृत ज्यानं जय प्राप्त केला त्याला नर म्हणतात. त्याच्या एवढं शेवटचं वाक्य आहे का. दोन्हीच्या मधात नदी होती. नदीच्या पलीकडे जावं कसं, पण पत्नीविषयी अपेक्षा आशा फार मोठी होती, वासना. नदीत उडी टाकली. अर्ध्या नदीत आल्यावर बुडकळ्या घेऊ लागले. आता बुडणार आहेत महाराज, हे नवरदेव बुडणार आहे. पण कर्मनोगती त्याचं प्रारब्ध चांगलं, त्या नवरदेवाचं. त्याच्या हाताला मड लागलं, वरून मड वाहत आलं, पाण्यात मड वाहत आलं. पाणी कोणतंच मड्याला लाकडाला खाली घेत नाही, वरी फेकीत. हो, माणूस पडड्या पडड्या जाईन खाली, पण काही वेळानं वर येतच असतो, पुन्हा तो खाली जात नसतो. मग प्रांतात त्या भागात मडे पाण्यात सोडण्याची पद्धत होती, अंत्यविधीची पद्धतच आहे ती. एक दफनविधी आहे, एक दहनविधी आहे. उत्तर भारतात प्रेत नदीत सोडतात, पण त्या नद्या मोठ्याल्या असतात, विस्तृत नद्या असतात. सदाव्रत नावाचा विधी म्हणतात त्याला. आणि तसं प्रेत सोडलं, मग ते प्रेत हाताला लागल्याबरोबर त्या प्रेताच्या माडावर ते बसले. पण 2-3 दिवसाचं सडलेलं मड होतं. आणि याचं वजन, ह्या नवरदेवाचं वजन आणि त्या प्रेताचं वजन, मधात ते लागलेलं लाकडं फाकडं त्यानं ते पाण्यानं फेकून दिलं. कडीला गेले, पण कडीला गेल्यामुळे वच करता करता ते मड्याचं पोट फुटलं. अंगाला सडं मांस गीस लागलं, पण काही वास येत नव्हता, काही येत नव्हता. कोणाचा वास येऊ लागला? फक्त बायकोचाच. पुन्हा कोणाचा येईच न गेला ना, पुन्हा कोणाचाच वास दिसन गेला, फक्त त्या मंडळीचाच वास येऊ लागला. आणि गेले तिथे गेले तर हे जाणं गडगड 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 गडगड. रात्रीचे 2 वाजलेले. आभाळ मी म्हणते, पावसाचा धो सुरू आहे. वळचणीला उभे राहिले. दरोजा वाजवता, बेल नव्हत्या, फोन नव्हते, काय नव्हते. वय झाल्याच्या नंतर एक गोष्ट बघा लक्षात घ्या, ज्याचं वय झालं का त्याचा आहार कमी होतो, झोप कमी होती, पण हाव जास्त वाढती. वय लय मोठं झालं ना, झोप कमी होती, जेवण कमी होतंय, आणि हाव लय मोठी वाढती. खाल्ला कड्या पटीत पेरलं का, वरला कड्या पटीत पेरलं का, त्या बैलाचं काय झालं, त्याचा आगुंडी कसं काय गेली, ते कासऱ्याला गाठ कशी पाडली, ते यठण कसं काय तुटलं, हे नियम आहे. मी म्हातारा झाल्यावर सुद्धा माझं सुद्धा तेच होणार आहे. दात पडतील, लोक कीर्तन घेणार नाहीत, आणि मला वाटतं घ्यावा. आणि लोक इकून तिकून हवा जाती म्हणून म्हणता येत नाही, लोक घेत नाहीत. आणि मला वाटते मला काहून घरी ठेवालेत, मला काही विद्वत्ता नाही. असं असतंच म्हातारपणी. कोणाचा असू द्या, मी असो, तुम्ही असो, सगळे असो, तिचा असता. सासूबाई उठल्या, काय पाय वाजले म्हणून दिव्याची वात पुढं केली. वातीच्या प्रकाशात जावाई पाहिल्याबरोबर तोंड बाजूला फिरलं. ती जुन्या काळातली सासू होती ना, आताची लगेच म्हणली असती, बाई तुम्ही कवाशी आलात. ती जुन्या काळातली सासू होती, तिने बाजूला तोंड केलं. अजूनही काही काही खेड्यापाड्यात जर जायचा योग आला, मोठ्या कुलवान घराण्यातल्या बायका आमच्या देखता चहा पित नाहीत, आणि जरी बैठकीत प्याचा वेळ आला तर आमच्याकडे तोंड करून पित नाहीत. आजही भारतातली, या महाराष्ट्राच्या मातीतली इतकी गोड संस्कृती माझ्या मावल्यांनी सांभाळून ठेवली. म्हणून या देशातल्या वारकरी संप्रदायातल्या आधारीव लोकांनी तुमची एवढी मोठी किंमत केली. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची सर्वात मोठी संपत्ती काय असेल ते या देशाची स्त्री आहे. इतकं वारकरी संप्रदायाने उदात्त अंतकरणाने तुमचं वर्णन केलंय. चला, जुन्या काळातली माऊली होती, तिने बाजूला तोंड केलं आणि तशीच भिंतीच्या कडेकडेनं पाठीमागं आली आणि मुलीला सांगितलं. मुलीचं नाव होतं रत्नमाला. अगं रत्नमाला, हे रत्नमाला, तुझे मालक आलेत ग. ती डोळे चुळीत चुळीत उठली. रत्नमाला ही सात्विक विचाराची, सदाचारी, पुण्यशील जुन्या काळातली नवरी होती. ती अधिकारी नवरी होती. तिने सांगितलं, आई रात्रीचा प्रहर काय झाला आहे, पाऊस मी काय म्हणतोय, एवढ्या रात्री माझे मालक कसे येतील, दार कोणी उघडं आहे. ती म्हणली, दार उघडं नाही, पण खिडकीतून आलेत. आई, दुसऱ्या मजल्यावर खिडकी आहे. पहिल्या मजल्याला खिडक्या नसायच्या, दुसऱ्या मजल्याला खिडक्या. चिरेबंदी वाड्याला पहिल्या मजल्याला खिडकी नसायची, दुसऱ्या मजल्याला खिडकी आहे. आणि एवढ्या उंच. अगं कसे आले मला माहीत नाही, आले.
मशाल लावली, मशाल हातात घेतली आणि पाहिलं तर मालक आहेत. मालकाच्या अंगाला मास लागलेले. मालक तुम्ही खिडकीतून कसे आले? अगं तूच दोर सोडा होता. खिडकीकडे मशाल लावली तर काळा ठिकर सर्प होता आणि सर्पाला धरून नवरा वरी आला. मशाल रोवलेली बाई मालकाच्या पुढे बसली. मालक, या दाराची आगळ, पूर्वीच्या काळात आगळीचे वाडे होते. आगळीचे, जिनच्या पॅन्टवाल्याला कळणार नाही, कळाला असं समजून घ्या. आगळीचे वाडे होते. आगळ जोरात वाजावा म्हणून त्याला त्याचे एक पानं लावायचे ताडाचे, आणि ताडाचे पानं लावून त्याला तेल लावायचं आगळीला. त्या ताडाच्या पानाला आगळ घासली की कर 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 आवाज येत होता. म्हणजे चोट्ट्यानं जरी दार उघडलं तरी मालकाला कळत होतं. अशा काही आगळी होत्या. मग आगळ वाजलीच नाही. तुम्ही आले आम्हाला कसं कळावा? अगं मी पाठीमागं खिडकीतनं आलो, पाहिलं तर सर्प आहे. बाईसाहेब खाली बसल्या. कामावर जे प्राप्त करणं सांगतोय शेवटचा पुरावा. खाली बसल्यान बाईनं हात जोडले. मालक, कातड्याच्या बायकोसाठी प्रेतावर बसून आलात. कर्मनो गहनो गती. ते प्रेत जर तुम्हाला सापडलं नसतं तर तुम्हाला पाहता येत नव्हतं. तुम्हाला पाहता येत नव्हतं. आणि ते प्रेत जर तुम्हाला सापडलं नसतं तर उद्या सकाळच्याला माझ्या कपाळावरचं कुंकू नाहीसं झालं असतं. कोण म्हणायली? बायको. उद्या सकाळच्याला 10 वाजता माझ्या कपाळावरचं कुंकू नाहीसं झालं असतं. एक. दुसरा मुद्दा, कर्मनो गहनो गती. माझं कुंकू काहीतरी बळकट असेल याच्याकरता तुम्हाला देवानं प्रेत पाठिलं. त्याला हाताला धरून त्या प्रेताचा आधार मिळाला आणि तुम्ही इथपर्यंत आलात. पण वाड्याकडे येत असताना खिडकीत एक काळा ठिक्कर भुजंग होता, सर्प होता. वाड्याला कुठंतरी भळ पडली होती, त्याच्यात पाणी गेलं, त्याच्यातला सर्प बाहेर आला, खिडकीला लोंबकाळून खाली येत होता. तोपर्यंत तुम्ही धरलं आणि वरी आला. आता तो सर्प किती विषारी होता. ताणल्याच्या नंतर त्या सापाचं विष बाहेर पडलं. खिडकीच्या गजावर विष पडल्याच्या नंतर गज कुजून गेले. इतकं विष भयावह विष होतं. सापाचं विष म्हणजे फार मोठं. बऱ्यापैकी अशी सर्प येतं की ते सर्प चावल्यावर माणूस मरतो असं नाही. त्यानं जर फुटकारलं ना अंगावर थेंब पडा, गुलाबी रंगाचं विष असतं. असं मी एका विज्ञानाच्या पुस्तकात वाचिलं. मला वाचायचा जास्त नाद आहे म्हणून तर इतका बडबड करतो. विठाला 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 विठाला. अंगावर विष पडल्याच्या नंतरही माणूस मरतो. असे काही विशिष्ट प्रकारचे साप आहेत. त्याच्यापैकी तो एक साप असेल. ह्या सापानं जर तुम्हाला दंश केला असता, तर माहेरात माझे 14 मान संपले असते. स्त्रीचे 14 मान पुरुष मालक गेल्याच्या नंतर संपतात. सांगतो 2 मिनिटात. पहिला मान, मालकाचं प्रेत घराच्या बाहेर अंगणात आंघोळीला काढलं. मालकाचं प्रेत घरातून बाहेर आंघोळीला काढलं की त्याच गावातली एक वयस्कर विधवा स्त्री येते आणि तिच्या पदरानं जिचे मालक वारले तिचं कुंकू पुशीत असती. पहिला मान जातो. 14 मान आहेत बरं का, त्याच्यापैकी पहिला जातो. दुसरे 2 मान मालकाला पेटून माणसं दारात आले त्यावेळेला गळ्यातलं मंगळसूत्र आणि पायातले जोडवे हे 2 मान काढल्या जातात. 14 पैकी 3 मान सांगितले. घरी बाकी गेल्यावर बघा तुम्ही. मग तिनं सांगितलं, मालक माझ्या माहेरी तुम्ही आल्याच्या नंतर, सासरवाडीमध्ये सर्पदंशानं तुम्ही गेल्याच्या नंतर माझ्या माहेरात माझे 14 मान जात होते. फक्त कातड्याच्या बायकोवर इतकं प्रेम करता म्हणून प्रेतावर बसून आलात. कातड्याच्या बायकोवर इतकं प्रेम करता सापाला धरून आलात. कातड्याच्या बायकोवर इतकं प्रेम करतात, मरणाची भीती वाटली नाही. इतकं प्रेम जर तुम्ही पंढरपूरच्या मालकावर केलं असतं तर तुम्हाला किती मोठेपण आलं असतं. काय ताकद महाराज, काय ताकद. रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत. पाऊस धोधो पडतो. वळचणीचं पाणी हातावर घेतलं आणि रात्रीच्या 2:30 वाजता संकल्प सोडा आणि बायकोला बहीण मानलं. रात्रीच्या 2:30 वाजता संकल्प सोडा, बायकोला बहीण मानलं. त्या बायकोचं नाव होतं रत्नमाला आणि त्या नवऱ्याचं नाव होतं संत श्री तुळशीदास. मग कामावर जे प्राप्त केला, प्रकाश किती पडला. आज चंद्र सूर्य येतोपर्यंत भारतातला प्रत्येक व्यक्ती चिंचकर त्या व्यक्तीचं रामायण ऐकतो आणि आपला संसार सुधरितो. कामावर जे प्राप्त करणाऱ्या माणसाची इतकी ताकद असती म्हणून गुरुजी पहिल्याकडे वळले. काम क्रोध नाही आगी, नाही आगी. काम क्रोध नाही आगी. काम क्रोध नाही आगी, नाही आगी. काम क्रोध नाही आगी. काम क्रोध
स्वरातले बादशाह लोक आहेत सगळे. छान, मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने स्वर्गीय शिवराज पुंडलिकराव गोरटे यांच्या ह्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त चालत असलेलं हे ज्ञानसत्र, या परमपावन सत्रातलं आजच्या दुसऱ्या दिवसाचं कीर्तन करण्याचा योग माझ्याकडे आला. एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतलेलं व्यक्तिमत्व, गोरगरिबाच्या अंतकरणातलं एक नाविन्यपूर्ण रत्न, या शेतीशी नाळ असलेलं एक सात्विक सदाचारी रत्न, सामाजिक क्षेत्रामध्ये उतुंग भरारी घेतलेलं एक सात्विक रत्न, सर्वसामान्यांच्या तळमळीला एक ओलावा म्हणून धावणारं व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या अंतकरणात जीवाभावाचं नातं तयार करणारं व्यक्तिमत्व स्वर्गीय शिवराज पुंडलिकराव गोरटे यांचं हे तृतीय पुण्यस्मरण आहे. शरीराने इहलोकातली यात्रा जरी सोडली असेल तरी आत्म्यानं, त्यांच्या चिरायू आत्म्यानं या परिवाराला, सुपुत्रांना, पुतणे, बंधू, विष्ट, मित्र, सजन, सख्यांना गोड अशा प्रकारचा त्या लोकातून गोडसा अधिष्ठान त्यांना तिथे प्राप्त झालं. त्या अधिष्ठानातून दिव्य असा आशीर्वाद आपल्या या गोरटे परिवाराला त्यांनी द्यावं. स्वर्गीय वक्ते बाबा सांगायचे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छिती तयाकुळा. आपल्या कुटुंबातल्या लोकांना पितृदेव आशीर्वाद देत असतात आणि पितरांना दिलेला आशीर्वाद जगाचा मालक टाळू शकत नाही. विश्वाचा मालक बायोडाटा बघून आशीर्वाद देईल. पितृलोकांचा आशीर्वाद इतका टोकांचा असतो, इतका टोकाचा असतो. महाराज चोखोबरायाच्या पत्नीनं सासऱ्याची कंबर धुतली, सासऱ्याची कंबर धुतली. सासरा म्हातारा झाला, म्हातारा झाल्यामुळं धोत्रात बाथरूम झाली, दगडावर टेकलं, घरी कोणीच नाही. एकट्या लेकाला काय करता येईल. मुलानं बापाचं शरीर धरलं आणि सुनबाईनं नवऱ्याला सांगितलं, मालक काय काळजी नका. सासऱ्याचं धोत्र धरलं, धोसोडलं आणि स्वतः सासऱ्याची कंबर धुतली आणि दुसरं धोत्र बांधलं. सासऱ्याने विचारलं, बाई मी तुझा सासरा आहे, तू माझी सून आहे, तुला लाज वाटली नाही का, तुला मळमळ झालं नाही का, तुला चिळस वाटली नाही का, तुला काही सून याचा विचार आला नाही का. तिनं सांगितलं, मामांजी मी तुम्हाला एरवी सासरा समजिते, मागही समजिते, आताही समजिते, पण तुमची कंबर धुताना तुम्हाला सासरा समजिलच नाही, तुम्हाला बाप समजिलं. आणि बाप समजून तुमची कंबर धुतली. काय वाटलं असेल हो त्या म्हाताऱ्याला. म्हाताऱ्याने सुनाचे दोन्ही हातात धरले, बाई या पवित्र हाताने क्रांती केलीस, सासऱ्याला बाप समजिलच बाई. एक न एक दिवस जगाचा बाप तुझे कपडे धुईल, एक न एक दिवस जगाचा बाप तुझे कपडे धुईल. तर 27 दिवस पंढरपुरातला मालक तिचे कपडे धुवाला होता. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. कोणाचा आशीर्वाद आहे. सासऱ्यानं सुनाला दिलेला आशीर्वाद. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण विच्छिती तयाकुळा. ज्या शिवराज सरांचं एवढ्या मोठ्या शैक्षणिक क्षेत्रात उतुंग भरारी घेतलेल्या या गोरटे परिवाराचा आधारवड, या वडाचं तृतीय पुण्यस्मरण तुम्ही एवढ्या आदरानं करता, तुमच्यासाठी त्यांचा आशीर्वाद का लाभणार नाही. निश्चित वक्ते बाबांचा पुरावा तुमच्यासाठी सुद्धा पोषक ठरेल, चोखोबरायच्या वडिलांचा पुरावा तुमच्यासाठी पोषक ठरेल. अशीच त्यांच्या पावलावर पावलं देऊन पुतण्यांनी, दोन्ही मुलांनी अशी उंच गरुडझेप घ्यावी आणि या क्षेत्रात पुन्हा आपलं नाव उंच करो, अशी पितृदेवांची त्यांना आशीर्वादाची कृपा लाभो. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा तुम्हाला आशीर्वाद लाभो. आणि झालेली सेवा विश्वाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. 8व्या महिन्यात तुम्ही कीर्तन घेतलेले गुरुजी माझं, हो तिकडं, हो राजापूरला. 6 तारखेला पुन्हा इथं कुठे तीर्थ धानोऱ्याला संध्याकाळी 9 ते 11. 6 तारखेला कीर्तन देवाचं आहे, पण सांगायला गिरगावचा बाळू आहे. विठोबार खोमाई Bye.
तुमच्याकडे एक मोठं कुरुक्षेत्र चालू आहे, म्हणजे हे इलेक्शनचं. असू द्या, दिवसभर काय करायचं तर करी जा, पण रोज 2 तास या गोरटे परिवारानं ठेवलेलं एवढं मोठं ज्ञानसत्र आहे. या ज्ञानसत्रात रोजची रोज हजेरी लाई जा, अशी मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो. आजच्या तारखेच्या संदर्भात हरी महाराज पांचाळ संपर्क करत होते, त्यांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य आमचे कृष्णा महाराज ते सुद्धा आहेत, त्यांना धन्यवाद. चे बापू स्वरातले बादशाह आहेत, गानगंधर्व कोकिळा आहेत, ते आमचे आदरणीय पांचाळ गुरुजी स्वरातले तज्ज्ञ बादशाह, गान कोकिळा गंधर्व आहेत ते. आणि संस्थेची सर्व विद्यार्थी विनेकरी सर्व मंडळी, आमचे निळकंठ महाराज शिंतसाहेब वाजवते भागवतात, आदरणीय माऊली महाराज, आदरणीय चिंचकर महाराज ज्यांची कथा तुम्ही श्रवण करता, ते सुद्धा मनाचा मोठेपणा करून आज कीर्तनात बसलेत. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला धन्यवाद, छान साऊंड सिस्टीम आहे तुमची. उपस्थित सगळ्या बसलेल्यांना तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय विठ्ठल जय जय तुका